नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर किती होणार, कधी होणार, या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोड संपूर्णपणे जाणून घेत आहोत। स्क्रीनवर होऊ शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे। स्क्रीनवर तुम्ही जसं की बघतच आहात शेतकरी बांधवांनो, लासलगाव बाजार समितीत आजपासून सलग 6 दिवस बंद। एकंदरीतच या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी महाराज कांदा व मुख्य बाजार आवारावरील धान्य व भुसार व तेलबिया शेतमालाचे लिलाव 6 दिवस बंद राहणार आहे। कांदा व धान्य भुसार व तेलबिया या शेतमालाचे 28 मार्च पासून 1 एप्रिलपर्यंत बंद राहतील, याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे। गुरुवारी 100 रुपयाने भाव पडले। एकंदरीतच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी 13,022 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 1325 रुपये भाव मिळाला आहे आणि लाल कांद्याला किमान 700 रुपये, कमाल 1463 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1350 रुपये भावाने झाली आहे। तसंच उन्हाळ कांद्याला भाव हा किमान 900 रुपये तर कमाल 1780 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1551 रुपये भावाने झाली आहे। आणि ही होती महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांना। खरं तर या ठिकाणी बघितलं तर अशा प्रकारची सद्यस्थिती आहे आणि कांदा मार्केट सलग 6 दिवस बंद आहे। मार्च एंडमुळे, त्याचबरोबर मित्रांनो गुढीपाडवा, रमजान, ईद, त्याचबरोबर मित्रांनो बँकाला सुट्ट्या असल्यामुळे हे कांदा मार्केट बंद ठेवण्यात आलेलं आहे। या दिवशी बंद असेल बाजार समिती। शुक्रवारी दिनांक 28 मार्च रोजी व्यापारी वर्गाचे बाहेरगावी जायचे असल्याने व शनिवार दिनांक 29 मार्च रोजी शनी अमावस्या तसेच 30 रोजी रविवार असल्याने सोमवार दिनांक 31 मार्च रोजी रमजान ईद असल्याने व मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी बँक व्यवहार बंद असल्यामुळे म्हणूनच या ठिकाणी कांदा मार्केट बंद आहे आणि 2 एप्रिलपासून व्यवहार सुरू। कांदा व धान्य व भुसार व तेलबिया शेतमालाचे दिनांक 28 मार्चपासून या ठिकाणी बघितलं तर 1 एप्रिलपर्यंत बंद राहतील, याची सर्व शेतकरी व कांदा व धान्य भुसार कांदा व धान्य भुसार व तेलबिया या शेतमालाचे दिनांक 28 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत बंद राहतील, याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी। बुधवार दिनांक 2 एप्रिलपासून कांदा व धान्य भुसार व तेलबिया या शेतमालाचे लिलाव सुरू होतील। एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे। कांदा संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही। धन्यवाद मित्रांनो। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात असतात। तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येणारच आहोत, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीसाठी। धन्यवाद। आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा शेतकरी बांधवांना नक्कीच व्हिडिओ शेअर कराल अशी आशा आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स। तोपर्यंत इथे थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत इथे थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा।
तर धन्यवाद, भेटू आपण, धन्यवाद.